हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत आंब्याचे गोड लोणचं. जसं स्क्रीनवर तुम्हाला मी साहित्य शेअर केले आहेत. एका कढईमध्ये 2 चमचे ऑइल टाकून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि लसणीची फोडणी द्यायची आहे. चवीनुसार मीठ, हळद टाकून ती फोडणी थोडी करपवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी वाटप ॲड करते. लाल मिरची आणि सुक्या खोबऱ्याचा वाटप ॲड केलेला आहे. ते चांगलं फेटून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे वाटप. ओके, सो मस्तपैकी शिजलेलं आहे आपलं वाटप. 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे मस्त. त्यात नंतर 1 वाटी गूळ ॲड केलेला आहे मी. ते चांगलं फेटून घ्यायचं आहे गूळ खोबऱ्यामध्ये. मस्त बडबडे येऊपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सुक्या आंब्याचे भेटकं ॲड करते त्यात, जे मी आदल्या रात्री भिजवून ठेवले होते मस्त. ते खोबऱ्यामध्ये मस्त मेल्ट झालेले आहेत, शिजून येणार आहे. ते आता थोड्या वेळाने त्याचा रंग एकदम लाल लाल दिसेल. तुम्हाला बघू शकता किती छान दिसते दिसायला पण. 1 चमचा मी ॲड करते मीठ आणि नंतर त्याला 1 उकळी येऊन सर्व करायचं आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू.